बापाच्या, अरे मागणी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या. वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचा, जय सो, वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचा, जय सो, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश आंदोलन मार्च सज्जतचा, जय सो, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश आंदोलन मार्च सज्जतचा, जय सो. आदरणीय एडवोकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आदरणीय एडवोकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आदरणीय भाऊसाहेब कांबळे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आदरणीय भाऊसाहेब कांबळे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. छत्रपती शिवाजी राजांचा, जय सो, क्रांती सूर्य ज्योतिराव फुलेंचा, जय सो, राजश्री छत्रपती शाहू राजांचा, जय सो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय सो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय सो, साहित्य सम्राट लोकशाही राजाभाऊ साठेंचा, जय सो, माता जिजाऊचा, जय सो, माता भीमाईचा, जय सो, माता रमाईचा, जय सो, माता इलाबाई होळकरांचा, जय सो, कामगार या तुटीचा, जय सो, कामगार या तुटीचा. जय सो. चालू करा. सर्वांना जय शिवराय, क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. सर्वच महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्रातील तमाम बंधू आणि बहिणींनो, मी ज्येष्ठ नागरिक आहे भाऊसाहेब रघुनाथ कांबळे, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष आहे. आणि आज या ठिकाणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन आणि भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश हे आम्ही संयुक्तरित्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी मजूर, शासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या सर्वच कंत्राटी मजूर आणि 387 नगर परिषद आणि 29 महानगरपालिका यामध्ये जे कंत्राटी मजूर काम करतात की त्याला किमान वेतन मिळत नाही, त्यांचा EPF भरला जात नाही, SIC भरला जात नाही. आणि या मागणीसाठी आम्ही आलेलो आहे. तब्बल 2 वर्ष झाले याच्यावर संघर्ष करतो. बंधूंनो, याच्यामध्ये एक अत्यंत दुःखाची बाब अशी आहे की ब्रिटिश काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930-32 साली कष्टकरी कामगाराला, स्त्री पुरुष भारतातल्या कष्टकरी कामगाराला, शेतकऱ्यांना किमान वेतन मिळावे यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे प्रस्ताव सादर केला. त्यानंतर 42 ते 46 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री असताना एक कायदे पास झाले, त्याचे रूपांतर सगळ्या कायद्यात झाले. परंतु 1/11च्या अगोदरपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये खाजगीकरणातून कंत्राटी कामगारांचे पिळवणूक होते आणि गेली 14-15-16 वर्ष हे या राज्यात हजारो कामगार संघटना आहेत, हजारो नेते आहेत, परंतु कुणालाच यांचं शोषण दिसलं नाही. यांचं शोषण असं आहे की कंत्राटी कामगाराला 7-8 हजार रुपये रोख पगार दिला जातो आणि एका माणसाच्या पगारातून 10 ते 12 हजार रुपये खाऊन यांनी महाराष्ट्रात लाखो कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे. आणि मी वारंवार सांगतो की हा जर घोटाळा लाखो कोटीचा नसेल तर मला मंत्रालयासमोर फाशी द्यावी, परंतु हा घोटाळा निपक्ष प्रामाणिकपणे याची चौकशी करण्यात येऊ. बंधुरो, हे जे कंत्राट मजूर कामाला लावले जातात त्याचे हजेरी पत्रक, त्यानंतर त्याला किमान वेतनानुसार बँकेतून पगार दिलेला बँक रिसीट, त्याचा EPF भरला रिसीट, ESI रिसीट, कुठल्याही त्याच्या ठेकेदाराकडे बांधकाम परवाना, हे आपलं कामगार पुरवण्याचा परवाना, त्यानंतर त्या कार्यालयाचा कामगाराकडून काम करून घ्यायचा परवाना, हे कुठलीच कागदपत्र नसताना गेले 15 वर्ष दर महिना कोट्यावधी रुपयाचं बिल येतं. आणि याबाबत आम्ही तत्कालीन कामगार मंत्री महोदयांना निवेदन दिल्यानंतर, आंदोलन केल्यानंतर त्यांनी आदेश केले की माननीय कामगार आयुक्त साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी 9/10/2024 रोजी एक परिपत्र काढलं की त्यांच्या 6 विभागातील अप्पर कामगार आयुक्त, उपायुक्त यांना आदेश केले की तात्काळ तुमच्या विभागातील नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिकेमध्ये चौकशी, किमान वेतनाची तपासणी करून तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. परंतु त्याप्रमाणे फक्त सोलापूरला महानगरपालिकेमध्ये 24 ठेकेदार आणि एका अतिरिक्त आयोगावर फौजदारी खटला दाखल झाला, कुलवाडीत झाला, 6 ठेकेदार आणि एका मुख्याधिकाऱ्यावर. परंतु महाराष्ट्रात मात्र ठप्प आहे. आणि याबाबत आम्ही पाठीमागचे जे पोळ साहेब होते त्यांना वारंवार विनंती केली की साहेब, सोलापूरमध्ये एक नाशिकची कंपनी आहे, वॉटर ग्रेस नावाची कंपनी आहे, ती 600 माणसाच्या कामगाराचं शोषण करते
वास्तविक आता त्या कंपनीला दरमहा 1,80,00,000 रुपये बिल मिळतं. त्यातील फक्त 80 लाख रुपये खर्च होते. 1 कोटी रुपये खाल्ल्या जातं. आणि ही संपूर्ण बाब आम्ही वारंवार महाराष्ट्रापुढे आणतोय. तर बंधूंनो, आमची मागणी काय की महाराष्ट्रातील 387 नगर परिषद आणि 29 महानगरपालिका यामध्ये कुणाकडेच की आम्ही जी त्यांना किमान वेतनाचा भंग झाला याबाबतची कागदपत्र नाहीत त्यांच्याकडे कुठलीच. आणि त्यांनी असेच बिल काढून संख्यात्मक बिल दाखवून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला शासनाला लुटलाय. तर त्याच्यामुळे यांच्यावर सगळ्यावर 387 नगर परिषदे मुख्य अधिकाऱ्यावर फौजदारी खटले दाखल करा. त्यानंतर 29 महानगरपालिकेच्या आयुक्तावर फौजदारी खटले दाखल करा. आता आम्ही मुख्य अधिकारी आयुक्तावर का म्हणतो, कारण त्या विभागाचा तो मुख्य नियुक्त असतो आणि नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी मुख्य नियुक्त असतो. तर वारंवार आम्ही या ठिकाणचे जे तात्कालीन आज सेवानिवृत्त झालेले पोळ साहेब होते त्यांच्या कानावर आम्ही वारंवार सांगितलं, त्यांना ही हकीकत सांगितलंय. परंतु त्यांनी फक्त काय केले, काम चलाव शासन चलाव पत्रव्यवहार केला. आणि त्यांनी परवा एका पत्रामध्ये आम्हाला चेतावणी दिली की आम्ही त्याला रिक्वेस्ट करतोय की साहेब तुम्ही आदेश करा. त्यानंतर आम्ही उपोषणाची हाक दिल्यानंतर वास्तविक पाहता कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचं आम्हाला परावृत्त करण्याचं काम होतं. परंतु त्यांनी एक ओळीचं पत्र दिलं नाही. त्यानंतर माननीय कामगार मंत्री महोदय कार्यालय त्यांचं काम होतं की आम्हाला एक ओळीचं पत्र द्यायचं, त्यांनी दिलं नाही. तर बंधूंनो, या ठिकाणी जे अधिकारी या कंत्राटी मजुरांना न्याय देण्यासाठी असमर्थता दाखवतात. वास्तविक पाहता जे असमर्थता दाखवल तो अधिकारी जात्यांध आहे, जात्यांध. कारण त्याला गेले 15 वर्ष दलित जे कंत्राटी कामगाराला आव्हान केले की बाबा तुम्ही एकत्र या आणि साथ द्या. परंतु दुःखाची बाब अशी आहे बंधूंनो की दलित बहुजन समाजाचे कंत्राटी कामगार आणि सगळ्यात कंत्राटी कामगार हा गुलाम बनलाय, गुलाम. आता तो गुलाम का बनला की त्याच्या पोटापाण्याचा सवाल आहे. त्याने जर किमान वेतनावर पगार मागावं त्याला कामावरनं काढलं जातं. त्याने आणखी काय मागणी करावं त्याला कामावरनं काढलं जातं. म्हणजे प्रथम त्याच्या लेकरा बाळा जर उपाशी मरत असतील तर तो आपल्याला साथ कसा देणार, तो साथ कदापि देणार नाही. आणि नागपूरचे एक दैपाळकर साहेब काय म्हणतात की आम्ही क्लेम तुम्हाला मंजूर करून देतो. वास्तविक पाहता 5 डॉक्युमेंट महाराष्ट्रात कोणाकडेच नाहीत की कंत्राटी मजुराचे हाजिरी पत्रक, त्यांना किमान वेतनाने बँकेतून दिलेला पगार, त्यानंतर त्यांचा ESIची आणि EPF भरलेले रिसीट, त्यानंतर कामगार परवाना, त्यानंतर रजिस्टर पुस्तक, हे कुठलेच डॉक्युमेंट कुठल्याही शासन यंत्रणेकडे नाहीत. मग हे दैपळकर साहेब कशावरून म्हणतात की बाबा आम्ही तुम्हाला क्लेम वसूल करून देतो, कोणत्या कागदपत्राच्या आधारे ते क्लेम वसूल करून देणार आहेत. तर हे सगळं एकूणच काय की याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कष्टकऱ्यांसाठी केलेल्या कायद्याचा तिरस्कार आहे म्हणून हे न्याय देत नाहीत. वास्तविक बाधा की आमचा कामगार एकत्र झाला तर त्याला घरी पाठवलं जातं. आज या ठिकाणी काय 10-20 लोक बसले असतील त्यांना जो ठेकेदाराने कामावरून काढलं असतं. आणि जर ठेकेदाराची दहशतच तुम्हाला माजवायची असेल तर हे सगळं चुकीचं आहे. आणि ठेकेदार हे दलाल आहेत अधिकाऱ्याचे. त्या ठेकेदारावर दर 6 महिन्याला फौजदारी गुन्हे दाखल करा तरच ते कुठं तळा बसणार आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यात स्वतः लक्ष घालून हे सगळं त्यांना माहीत आहे. आता वास्तविक आता या अगोदरचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे ठाणे महापालिका होता, हे सगळं त्यांना माहीत आहे सगळ्यांना की माननीय देवेंद्र साहेबांना सगळं माहीत आहे की कुठल्या कंपन्या कार्यरत आहेत काय. आणि या कंपन्या 8,000 आज या ठिकाणचा सिक्युरिटी गार्ड सकाळी म्हणतो की बाबा या ठिकाणी बोर्ड लावू नका, उपोषणला बसू नका. अरे दादा, तुझ्या पगारीतले 12,000 रुपये 13,000 रुपये तो हरामखोर खातो म्हणून भाऊसाहेब कांबळे महाराष्ट्रात आंदोलन करत फिरायला आणि तो मलाच उपोषणला माझा आणवतो. अरे काय नका, जरा डोकं चालव. विषय काय आहे, तुझे अधिकारी एवढे गप्प का बसते, शासन गप्प काय, अरे हा लाखो कोटीचा घोटाळा झाला म्हणून गप्प आहे. तर म्हणून की कंत्राटी कामगारांनो, तुमच्यात हिंमत असेल, वास्तविक पाहता हजारो वर्षाच्या गुलामीतून महामानव आपण गटारातले किडे होतो. हजारो वर्षाच्या गुलामीतून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, संविधानाचे सगळे अधिकार दिले. आज तुम्ही केवळ लेकराबाळाचं पोट भरणार नाही याच्यासाठी जर तुम्ही गुलाम होत असाल
तर बाबूराव तुमच्यासारखा नालायक माणूस कोण नाही. तुम्ही लाच देईल तिथं पाणी का वाढायची हिंमत ठेवा आणि या महाराष्ट्रातील सगळ्याच माझ्या माता बहिणीला सांगतो की तुमच्या मुलाचं कंत्राटदारामध्ये शोषण होतं. शोषण. तुमची मुलगी समजा संगणक चालक म्हणून गेली, तिच्या पगारात 12,000 रुपये खाल्लं जातं. तर माता बहिणीनो तुम्ही एक करा, आता कमरेला पदर खोचा आणि पायातली हातात घेऊन त्या अधिकाऱ्याला आणि त्या ठेकेदाराला विचारा की किमान वेतन किती आहे महाराष्ट्रात दिलेलं आणि तू माझ्या मुलीला माझ्या मुलाला पगार किती देतो. तरच जोपर्यंत या महाराष्ट्रातल्या आमच्या ज्या माता बहिणी महिला आहेत त्या पेटून उठत नाहीत तोपर्यंत शोषण चालू राहणार आहे. बंधूंनो, लाखो कोटीचा घोटाळा. अरे आमच्याकडनं कर घेताना तुम्ही आमच्या नरड्यावर बसून कर घेताला का? किती कर लावले तुम्ही जीएसटीच्या माध्यमातून? 29-30 कर ते आमच्या नरड्यावर बसून घेता. अरे हा पैसा आपापाचा माल गप्पापाला समजून देता काय तुम्ही? तर बंधूंनो, हे जे लाखो कोटीचे घोटाळे होते दर महिना कंत्राटी मजूर ठेक्यात, हा कामगाराचा रक्त शोषण करून हा पैसा आयुक्त संचालक कार्यालय, नगर परिषद प्रशासन, बेलापूर नवी मुंबई आणि नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयात लाखो कोटीचं कमिशन जातं. म्हणूनच ते किमान वेतनाची अंमलबजावणी कडक करत नाहीत. आणि त्यानंतर ते आता सांगितले की 8 तासाची ड्युटी असताना 12 तास दिले. वास्तविक पाहता महामानवने बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद 8 तासाची केलेली आहे, परंतु हे कायदेच त्यांना मान्य नाहीत. त्याच्यामुळं काय की मुळात त्या कायद्याचा त्यांना तिरस्कार आहे. ते 12 घंटे घेतील. फक्त आता काय की गुलाम म्हणून पेटून उठा. फक्त तुम्ही तुमचं नाव आम्ही सांगणार नाही, तुम्हाला किती पगार मिळतो हा प्रामाणिकपणे आम्हाला फोनद्वारे सांगा. पुढचं आमचे आम्ही फॉलोअप घेऊ. तर आणखी काय वक्तव्य बोलणार आहेत? बंधूंनो, धन्यवाद.